आता चालू झालेला आहे पावसाळा आणि पावसाळा दरवेळेस चालू झाला की आम्हाला एक गोष्ट आठवते आणि ती कुठली गोष्ट ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर मी आज ऑफिसमधनं घरी येत होते आणि पाऊस खूप चालू होता आणि पुण्यात आता सध्या पाऊस चालू झालेला आहे. तर पावसाळा चालू झाला की मोस्टली आम्हाला ती स्टोरी आठवते. इतने बड़े आदमी के बारे में ऐसे ही बातें करती हो. तर माझी एक बहीण आहे आणि ती ऑफिसला गेली होती आणि खूप म्हणजे ही 5-6-7 अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मे बी 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण ती आम्हाला दर पावसाळ्यात आठवते. तर माझी एक बहीण आहे, ती ऑफिसवरून येत होती. खूप जोरदार पाऊस होता, खूप जोरदार पाऊस होता आणि ती माझ्या नवऱ्याला म्हणजे रेहानला भेटली ऑफिसवरून येताना आणि तो तिला विचारत होता की अगं तू रेनकोट का नाही घातला, एवढा जोरात पाऊस येतोय, तर तुझ्याकडे रेनकोट नाही आहे का, तू रेनकोट का नाही घातला आहेस. तर तिचं त्यावर जे उत्तर होतं ते ऐकून आम्ही आता काय म्हणतात दर पावसाळ्या आम्हाला हसायला येतं. तर ती म्हणली नाही आहे ना माझ्याकडे रेनकोट, पण माझा रेनकोट नवीन आहे म्हणून तिने तो एवढ्या पावसामध्ये घातला नव्हता. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? तर अशी कॉमेडी फनी स्टोरी आहे माझी छोटीशी. तर तुमच्याकडे कोणी असे नमुने असतील तर रिलेट करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे कुठला असा नमुना आहे जो अशी अनएक्सपेक्टेड उत्तरं देतो की काय म्हणजे हे कुठली लोक आहेत ही जी म्हणतात की नवीन रेनकोट आहे आणि खूप मुसळधार पाऊस चालू आहे पण तरी ती घालत नाही आणि आन्सर देतात की नवीन रेनकोट आहे म्हणून मी घालत नाही आहेस. तर तुम्ही पण रिलेट करत असाल, तुमच्याकडे असा नमुना असेल तर नक्की कमेंट करा आणि टॅग करा त्या नमुन्याला.